कोण छत्रपती शिवाजी महाराज? 16व्या शतकाचा जर विचार केला ना लक्षात येईल. अरे 16व्या शतकाचा विचार केला तर लक्षात येईल या 16व्या शतकामध्ये या महाराष्ट्रावरती मुघलांचं राज्य होतं. मुघलांचं तुमचं आमचं नाही तर मुघलांचं राज्य होतं. पहा 16व्या शतकामध्ये मुघलांचं राज्य असताना आया बहिणीची इज्जत लुटली जात होती. अरे ऐका, एका भावात एकटा बहिणीला उचलून दिलं जात होतं, एका नवऱ्यात एकटा पत्नीला उचलून नेलं जात होतं. आणि ही अवस्था माझ्या जिजाऊ आई साहेबांना पाहली नाही. अंतकरण कळवळलं आणि शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवीला नमस्कार करतात. हे आई, माझ्या डोळ्यांनी हे पाहू शकत नाही का आई? अगं असा पुत्र माझ्या पोटी दे. जिजाऊ आई साहेब म्हणतात, देवी असा पुत्र माझ्या पोटी दे, तो पुत्र माझ्या मंदिराचं रक्षण करेल, मंदिरातल्या देवाचं रक्षण करेल, माझ्या आपलेचं रक्षण करेल. पहा, आणि शिवाई देवीला नमस्कार केल्यानंतर जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज. शिवनेरीवर शिवबा जन्मला राजाचा अधिपती, खऱ्या राजाचा अधिपती. दैवत छत्रपती रामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचं दैवत छत्रपती. शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. अरे ऐका, ती तारीख काय होती? अरे 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. अरे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला सोपं नाही महाराज. अरे जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात, जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात, सापातील विचारी जातीला नाग म्हणतात, आणि ज्याने लावली मुघलांची वाट त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात. जिजाऊचा वाघ म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, तुम्ही आम्ही जन्माला आलो नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्यानंतर जिजाऊ आई साहेब छत्रपतीवरती संस्कार करू लागल्या. अरे कृष्णाच्या अभिमन्यूच्या गोष्टी सांगू लागल्या. आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज 5 वर्षाचे झाले ना, ऐकत आहे ना, छत्रपती शिवाजी महाराज 5 वर्षाचे झाले आणि 5 वर्षाचे झाल्यानंतर जिजाऊ आई साहेब छत्रपती शिवाजी राजांना म्हणतात, राजा तुम्हाला छत्रपती व्हायचंय, छत्रपती. अरे तुम्हाला राजा व्हायचंय, राजा. अरे बाया नाचवणारा राजा नाही व्हायचा, तो बाया वाचवणारा राजा व्हायचाय, बाया वाचवणारा राजा व्हायचा. हळूहळू हळूहळू छत्रपती शिवाजी महाराज मोठे होऊ लागले. अरे वयाच्या 16 वर्षी स्वराज्याची स्थापना केली. अरे वय किती होतं? 16 वर्षाचं वय. आपण म्हणतो 16 वर्ष डोक्याचं, पण तुम्ही म्हणे 16 वर्ष डोक्याचं नाही. अरे योग्य संस्कार दिले ना, 16 वर्ष डोक्याचं सुद्धा होऊ शकतं. वयाच्या 16 वर्षी स्वराज्याची स्थापना केली ते छत्रपती शिवाजी महाराज. अरे हळूहळू छत्रपती शिवाजी राजे मोठे होऊ लागले, साम्राज्याचा विस्तार केला. अरे विस्तार केल्यानंतर शंभू महाराजांच्या हातामध्ये सगळं साम्राज्य दिलं. शंभू महाराजांच्या हातामध्ये साम्राज्य दिलं. शंभू महाराजांच्या हातामध्ये सगळं साम्राज्य दिलं. हळूहळू शंभू राजे स्वराज्याचा विस्तार करत राहिले, प्रगती करत राहिले. ऐका, परंतु एक काळा दिवस त्यांच्या जीवनामध्ये आला. अरे तो दिवस होता गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीचा दिवस. पहा, अरे रायगडावरती बातमी आली. काय बातमी होती ती ऐका. अरे रायगडावरती बातमी आली, उद्याची गुढी उभारता येणार नाही. अरे का नाही येणार उद्याची गुढी उभारता? कारण माझ्या शंभू राजांना औरंगजेब बादशाहाने कैद केले. अरे औरंगजेब बादशाहाने कैद केले, उद्याची गुढी उभारता येणार नाही अशी बातमी रायगडावरती आली. आणि माझ्या शंभू राजांना औरंगजेब बादशाहाने कैद केलं. अरे ऐका, तो औरंगजेब बादशाह काय म्हणतोय? तो औरंगजेब बादशाह म्हणतो, संभा आखरी बार पूछता हो, झुक जाओ मेरे सामने. काय म्हणतोय? अरे संभा आखरी बार पूछता हो, झुक जाओ हमारे सामने. परंतु शंभू महाराज झुकायला तयार होत नव्हते. शंभू महाराज झुकायला तयार नव्हते. शंभू महाराज म्हणतात,
मी झुकतो ना, मी कुणासमोर झुकत नाही. अरे मी कोणासमोर झुकत नाही, मी झुकतो ना फक्त आणि फक्त छत्रपतींच्या जिरे टोपाच्या समोर झुकतो, कुणासमोर झुकत नाही. औरंगजेब बादशाह म्हणतो, अरे आखिरी बार पूछता हूँ संभा, हमारे सामने झुक जाओ हमारे सामने. परंतु संभा काय ऐकायला तयार होईना. आता ऐकायला तयार होत नाही म्हटल्यानंतर काय म्हणतो, मेरे आका मेरे को हुकुम दे दो, मैं इस काफर के गर्दन उखाड़ते रखता हूँ. काय म्हणतो, अरे इस काफर के गर्दन उखाड़ते रखता हूँ. असं म्हटल्यानंतर शंभू महाराज कळाले. शंभू महाराज म्हणतात, अरे काफर काय म्हणतो, छत्रपती अरे छत्रपती माणूस नाही, छत्रपती विचार ऐका, छत्रपती विचारे. छत्रपतीला कुणी हरू शकत नाही, उसळलेला लाटा सुद्धा बुडू शकत नाही. अरे छत्रपती कुणाच्या समोर झुकत नसतो. ऐका, अरे या कलियुगामध्ये जगायचं असेल ना, या कलियुगामध्ये जो कुणी स्वतःच्या विचाराने जगाल तर ऐका, स्वतःच्या विचाराने जगाल तर माती होल. आणि छत्रपती शंभू राजांच्या आणि छत्रपती शिवाजी राजांच्या विचाराने जगाल तर मात्र आयुष्याचं सोनं होईल. एवढंच नाही तर छत्रपती यांच्या विचाराने जगाल तर छत्रपती झाल्याशिवाय राहणार नाही. शंभू राजा ऐकायला तयार होईना. ऐकायला तयार होय म्हटल्यानंतर तुळापूर वडू तिथे शंभू महाराजांना नेण्यात आलं. ऐका काय अवस्था झाली शंभू राजांची. ऐका, अरे आपण जर असतो ना त्यांना शरण गेलो असतो, शरण. अरे सुई टोचली तर आपण तत्कन उडी मारतो, ओके नाही, सुई टोचली तर तत्कन उडी मारतो. परंतु शंभू राजे होते छत्रपती शिवाजी राजे होते, छत्रपती शंभू राजे होते, छत्रपती येते छत्रपती. अरे संभाजी महाराज झुकत नाही म्हटल्यानंतर, शंभू महाराज झुकत नाही म्हटल्यानंतर औरंगजेब बादशाहने शंभू राजांना वडू येथे तुळापूर येथे नेण्यात आलं. आणि संगमाच्या साक्षीने ऐका, थोडा आवाज कमी करा. संगमाच्या साक्षीने, अरे त्या औरंगजेब बादशाहने माझ्या शंभू राजांचे डोळे काढले. अरे छिन्न विछिन्न तुकडे शरीराचे केले. अरे हात कापले. आणि जरी हात कापले ना तरी पायाने मात्र निर्भीडपणे उभे राहिले ते शंभू महाराज. छिन्न विछिन्न तुकडे केले आणि रक्ताचा एक एक थेंब महाराष्ट्राच्या मातीमध्ये पडत होता. एक एक थेंब, अरे रक्ताचा एक एक थेंब महाराष्ट्राच्या मातीमध्ये पडत होता. आणि तो एक एक रक्ताचा थेंब काय म्हणत होता, तो रक्ताचा एक एक थेंब म्हणत होता, हर 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 हर. रक्ताचा एक एक थेंब म्हणत होता. अरे औरंगजेबा, अरे तू महाराष्ट्राच्या मातीला दुःख देऊन तुझ्या जीवनामध्ये दुःख सुख येणार नाही. अरे महाराष्ट्राच्या मातीला तू दुःख देऊन चालला ना, तुझ्या जीवनामध्ये सुद्धा दुःखाची प्राप्ती होणार. अरे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तू दुःख दिले. अरे महाराष्ट्राच्या मातीतले मावळे तुझा बदला घेतल्याशिवाय ऐका. आणि तो दिवस फार लांब नव्हता. शेवटी तो दिवस जवळ आला. अहमदनगर जिल्ह्यामध्ये भिंगार गावामध्ये औरंगजेब बादशाहला नेण्यात आले. औरंगजेब बादशाहला नेण्यात आलं आणि शेवटचा श्वास भिंगार गावामध्ये औरंगजेब बादशाह सोडत असताना काय म्हणतो ऐका, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. भिंगार गावामध्ये ज्यावेळेस औरंगजेब बादशाह शेवटचा श्वास सोडत होता ना, शेवटचा श्वास सोडताना म्हणतो, अरे हमने उसकी आंखें निकाली, अरे आंखें निकाली हमने उसकी, लेकिन अंधे हम हो गए. अरे जुबान काट डाली उसकी, लेकिन बेजुबान हम हो गए. अरे हमने खाल उखाड़ी उसकी, लेकिन हमारी खाल उखाड़ी जा रही थी. अरे इसकी वजह है शिवा का बेटा संभा, शिवा का बेटा संभा. अरे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मावळे मावळे, या महाराष्ट्राला कुणी किती दुःख दिलं ना, त्या दुःखाची परतफेड केल्याशिवाय ते जाऊ शकत नाही. अरे आपलं असं कार्य असावं. अरे आपली लोक तर आपले कौतुक करतातच, बरोबर ना, आपले लोक आपलं कौतुक
दास म्हणायचं, क्या बात आहे, वा, वा. कुणालाही हरीचे दास म्हणायचं नाही. आ, अय्या, ऐका, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 2 जिजाबाई साहेब होऊन गेल्या. किती? 2 जिजाबाई साहेब. अरे एका जिजाऊने आपल्याला छत्रपती शिवाजीराजे दिले आणि दुसऱ्या जिजाऊने वारकरी संप्रदायासाठी जगद्गुरु तुकोबराय दिले. जगद्गुरु तुकोबराय.